11 तारीख 1 महिन्याची मुदत देतो। हिशोब मोठा असेल, वर्गणी मोठी असेल, दान मोठा असेल, त्या प्रत्येक दान पुण्याचा हिशोब त्यांनी लिहून द्यावा, त्यांनी व्यवस्थित टाकावा, ग्रुपवर टाका, गावात लावा, ग्रामपंचायत या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो, याचा विचार करा। मी बोलतो माझ्या स्वार्थासाठी बोलत नाहीये। मी बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेचा सागर गोंडगेंकडून निषेध। रयत शिक्षण संस्थेच्या इमारतीसाठी जमा देणगीच्या खर्चाचा हिशोब मागितला। चिंचोली गुरव ग्रामसभेत विविध प्रश्नांचा भडीमार, सागर गोंडगेंनी ग्रामसभा गाजवली। संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव ग्रामपंचायतीच्या प्रांगणात मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। या ग्रामसभेचे औचित्य साधत सामाजिक कार्यकर्ते सागर गोडगे यांनी विविध सामाजिक व ग्रामविकासाच्या प्रश्नावर आक्रमकपणे आवाज उठवत ग्रामसभा गाजवली। चिंचोली गुरव गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्यक्तीने लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याबाबत बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या व्हिडिओमुळे गावातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगत बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी या पोस्टचा साधा निषेधही व्यक्त केला नसल्याबद्दल सागर गोडगे यांनी नाराजी व्यक्त केली। ग्रामसभेत बोलताना गोडगे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाचा आधार घेत स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या बदनामीकारक पोस्ट विरोधात भूमिका घेणे आवश्यक होते, असे म्हणत संबंधित कार्यकर्त्यांचा निषेध व्यक्त केला। रयत शिक्षण संस्थेच्या इमारतीच्या देणगीचा हिशोब मागितला। चिंचोली गुरव येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या नूतन इमारतीसाठी जमा करण्यात आलेल्या देणगीचा आणि झालेल्या खर्चाचा संपूर्ण हिशोब ग्रामस्थांसमोर सादर करावा, अशी मागणी सागर गोडगे यांनी केली। हा हिशोब 1 महिन्याच्या आत द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली। तसेच विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकाम आराखड्यात प्रसाधनगृहाची तरतूद का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। याशिवाय ग्रामपंचायतीशी संबंधित विविध सामाजिक व मूलभूत सुविधांच्या प्रश्नाकडेही गोडगे यांनी ग्रामसभेचे लक्ष वेधले। ग्रामस्थांनीही मांडलेल्या विविध समस्या ग्रामसभेत ग्रामस्थांनीही आपल्या विविध समस्या मांडल्या। गावात उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या मृत कोंबड्यांची योग्य विल्हेवाट लावणे, शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न, गावातील रस्त्यांची दुरवस्था, पाणी प्रश्न आदी विषयांवर नागरिकांनी चर्चा केली। ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सरपंच विलास अण्णा सोनवणे यांनी समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला। गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत सदैव कटिबद्ध राहील, असा आशावादही सरपंच विलास सोनवणे यांनी व्यक्त केला। दरम्यान संपूर्ण ग्रामसभेत सामाजिक कार्यकर्ते सागर गोडगे यांनी उपस्थित केलेले प्रश्न विशेष लक्षवेधी ठरले। यावेळी चिंचोली गुरव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज चिंचोली गुरव येथे ग्रामसभा निमित्ताने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती। त्या पत्रकार परिषदेतले मुद्दे असे होते की आज चिंचोली गुरव नवीन ग्रामपंचायत ग्रुपमध्ये जवळजवळ 579 माणसं होते। त्या 579 माणसांनी बाळासाहेब थोरातांचा झालेला अपमान जो बघितला, त्या 579 माणसांवर आमचा निषेध आम्ही तो व्यक्त केला। आमच्या नेत्या संदर्भात त्यांनी असं काही कुठली पोस्ट करू नये। दुसरा महत्त्वाचा विषय आम्ही मांडला की जी शाळा आहे, शाळा कमिटी व्यवस्थापन, या तिन्ही गोष्टींनी आम्हाला समाधानकारक कुठल्याही प्रकारचे उत्तर दिलेले नाहीये। त्या शाळेकडे आलेली रक्कम, जमा झालेली रक्कम, रयत शिक्षण संस्थेने दिलेली रक्कम, या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा आम्ही करण्यापेक्षा त्यांनी गावासमोर यावे। त्यांना 1 महिन्याची मुदत दिलेली आहे। शिक्षक संख्या, शाळेतल्या मुतारी, इतर सुविधा या सर्व त्यांनी आमची व्यथा या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मांडलेली आहे। अनेक रस्ते जे गावात रखडलेले, ते रस्ते कागदपत्र व इतर माध्यमातून त्या रस्त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला विलासांना, जे काही ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, त्यांनी सुद्धा आम्हाला पाठबळ दिलेलं आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जे असेल ती योग्य दिशा धरून आणि पुन्हा बाळासाहेब थोरात यांच्याविषयी कुठल्याही प्रकारची घाण कमेंट, घाण चर्चा, कुठल्याही विषयाला आमचं गाव, संपूर्ण गाव कुठल्याही मोहाला बळी न पडता आम्ही बाळासाहेब थोरात लोकनेते यांनी जी कामं केलेली आहेत त्या कामांचा विसर न पडून देता आम्ही पुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू आणि इथून पुढेही त्यांच्यासाठी लढू। त्यांच्या पराभवाचा अभ्यास करून लढू। पराभव जो झाला हा आम्ही सांगतो लोकांनी केला नाही, जे साहेबांचे जुने नेते आहेत त्या नेत्यांनीच साहेबांचा पराभव केलेला आहे। जे साहेबांचा ज्यांच्यावर विश्वास होता, जे साहेब म्हणत होते की मला हे लीड पडणार आहे, ते लीड पडणार आहे, आणि ज्या नेत्यांनी साहेबांना गाफील ठेवलं त्या नेत्यांवर आमचा निषेध आहे। साहेब, आम्ही तुमच्यासाठी आजही एकत्र आहे, ठाम आहे। तुम्ही फक्त एकदा संधी द्या, त्या संधीचं सोनं करून दाखवू, आपण पुन्हा निवडून येऊ। भविष्यात विजय तुमचाच आहे। मुख्यमंत्री
आणि आम्ही ती आईच्यासाठी आमच्या बहिणींसाठी जे असेल ती पेन्शन आम्ही लागू करून घेऊ. 1500 रुपये जे काही मिळणार आहेत ते तुमच्या हाताने आम्ही घेऊ. आज ही जी काही ग्रामसभा, जी काही पत्रकार परिषद झाली, अवाधानाने काही जर शब्द चुकले असतील तर त्यासाठी आम्ही पत्रकार बंधू, ग्रामस्थ सर्वांची आम्ही आज माफी मागतो. हा पत्रकार परिषद घेणे म्हणजे कोणाचा मन दुखवणे हा हेतू नव्हता आमचा. ही फक्त गावाला जाग आली पाहिजे, समाजाला जाग आली पाहिजे की काय घडतंय समाजात हे त्यांना दिसलं पाहिजे, हे त्यांना समजलं पाहिजे. यासाठी ही ग्रामसभा होती. धन्यवाद. आमचं हा हिशोब आहे जो शाळा कमिटीने, शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षकांना कुठल्याही प्रकारे वेठीस न धरता, शाळेतील रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांना कुठल्याही प्रकारे वेठीस न धरता त्यांनी हा हिशोब आम्हाला 1 महिन्याच्या आत ग्रामपंचायत, इतर ठिकाणं जे काही प्रसार माध्यम असतील त्या माध्यमांवर त्यांनी व्यवस्थितरित्या दाखवावा. आम्ही त्या हिशोबाची पडताळणी करू. योग्य वाटल्यास आम्ही मान्य करू. आम्ही त्यांच्यावर कुठलाही अविश्वास किंवा कुठलाही गैरविश्वास दाखवलेला नाही. पण कमिटी भरती करण्याची पद्धत, कमिटी स्थापन करण्याची पद्धत, नवीन स्थापन करणे याविषयी जे काही असेल ते त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगावे. या कमिटीवर जे काही सदस्य असतील ते शाळा कमिटीचे, त्याच्यात त्यांचे विद्यार्थी शिकत असले पाहिजे शाळेत, हेच त्या कमिटीवर असले पाहिजे. चांगले चांगले तज्ज्ञ, चांगले चांगले विद्यार्थी या शाळेने बाहेर पाठवलेले आहेत, जे CA, वकील, डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक झालेले आहेत, ते या संस्थेवर घ्यावे. ही रयत शिक्षण संस्था सातारा यांना माझी निम्र विनंती असेल. आज योगायोगाने आमची ग्रामसभा होती. आजची ग्रामसभा शासकीय नियमानुसार 16 वित्त आयोग संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही ग्रामसभा बोलवली होती. योगायोगानं गावातल्या तरुण कार्यकर्त्यांनी काही विषय असतील म्हणून पत्रकार बांधवांना बोलवलं. पत्रकार बांधवांना बोलवल्यानंतर जे त्यांचे विषय होते ते त्यांनी मांडले. पहिला विषय होता का व्हॉट्सअप ग्रुपचा. आता व्हॉट्सअप ग्रुपचा सगळ्यांनी सांगितलं व्हॉट्सअप ग्रुप चालू करू. कोणी कोणता नेता असू, समजा देशाचा पंतप्रधान असू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असू, आपल्या तालुक्याचे माजी आमदार असू, सध्याचे आमदार असू किंवा ग्रामपंचायत पद, आता आमच्यावर लिहितात आम्ही काम करून. त्याच्यामुळे आम्ही ते शक्यतो जर व्हॉट्सअप ग्रुप पाहिले तर काम करायला मूड राहत नाही. त्याच्यामुळे मी वैयक्तिक म्हणजे कुठलाच व्हॉट्सअप ग्रुपला म्हणजे बघत नाही. त्याच्यामुळे तरी पण आपण सगळ्यांना आज म्हणजे आव्हान केलं का इथून पुढं चिंचोली गोरोमध्ये कुठल्याच नेत्याच्या बाबतीत, कुठल्याच बाळासाहेब थोरांच्या नाही, कोणी टाकतच नाही. बाळासाहेब थोरांच्या बाबतीत नाही, कोणत्याच नाही, कोणत्याच नेत्याच्या बाबतीत गावांनी आपल्या संयम पाळायचा आहे. काय आपला असेल आपल्यात बोलायचं. कारण शेवटी ते माणसं मोठे आहे, देशाचे माणसं आहे की तालुक्याचे आहे, त्यांच्याविषयी बोलायचं नाही असं सगळ्यांनी सांगितलं. त्याच्यानुसार नक्की कार्यवाही म्हणजे गाव चालेल आमचं. आणि गावात आमची पद्धत आहे का सगळं ठरल्यावर गाव आमचं ऐकतं, शांततेत ऐकतं. दुसरे मुद्दे होते शाळेच्या मुद्द्यात. आता मी सरपंच म्हणून किंवा इथं मागे 15-20 वर्षापासून शाळेत जातो. मी त्या कमिटीवर बी नाही, तुम्हाला सांगतो मी अजिबात त्या कमिटीवर नाही. आणि मला ते म्हणजे मला ती गरजही पडत नाही. कारण मला जे काम करायचं आहे ते मला माहिती मिळते किंवा मला जे काम करायचं मी करतो तिथं. आता माझ्या माहितीचं जे नुसतं एका आव्हानावर तुम्हाला सांगतो, मी 2011 साली मी पहिल्यांदा सरपंच झाल्यानंतर आम्ही माझी विद्यार्थी मेळावा ठेवला आणि त्या मेळाव्यामध्ये सहज आम्ही आवाहन केलं, सहज बस शाळेला आपल्या आपल्या अडचणी, अशा अडचणी आहेत. 2 लाख रुपये सर 10 मिनिटात जमा झाले. त्या पैशात म्हणजे तेव्हा सुरुवात झाली. गावाला आम्ही मागितले आणि गावाने पैसे दिले. आता शाळेची जबाबदारी आहे. समजा आता हे बाकीचे म्हणले त्यात 100% मी आलो. माझी जबाबदारी आहे का गावाला तो हिशोब दिला पाहिजे. आम्ही हिशोब लिहिलेला आहे. तरी पण तो हिशोब आपण यांनी सांगितलं महिन्याच्या मुदत आपण मला वाटतं पुढच्या महिन्यातच आमच्या कर्मवीर अण्णांची जयंती आहे. त्या कर्मवीर अण्णांच्या जयंतीमध्ये आपण आतापर्यंत कोणी किती पैसे दिले, काय काय खर्च झाला, इमारतीला खर्च किती झाला, या संदर्भात आपण नक्की हिशोब देऊ. शिक्षकांचे त्यांचे गैरसमज होते, ते शिक्षकांचे गैरसमज काढले. गावच्या कामाच्या विषयी सुद्धा त्यांचे गैरसमज होते व ते आम्हाला माहिती. असं काही म्हणत नाही. साधारण माझ्या माहितीनुसार सगळे पाहत असतील. मी सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 5 पर्यंत ऑफिसमध्ये बसलेला असतो. आम्हाला ग्रामसेवक पार्ट टाइम आहे. शक्यतो आमचे काही अशी भाषा येत नाही माहितीच्या अधिकारात कोणी मागावे असं काही कोणी म्हटलेलं नाही. माझे कर्मचारी म्हटलेलं नाही. आणि समजा जरी आणि 100% यांचा अधिकारी आम्ही चुकत असलो तर 100%, कारण आम्ही यांच्यामुळेच इथं ग्रामपंचायत मध्ये आहे जेवढं, त्याच्यामुळे त्यांचा अधिकार आहे. त्यांनी तुम्हाला बोलवलं, तुम्ही आले. परत एकदा तुमचं स्वागत करतो, आभार मानतो आणि थांबतो.